नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. 151 बेलापूर विधानसभेचे बहुजन समाज पक्षाचे अधिकृत तरुण तडफदार लोकप्रिय उमेदवार माननीय शिवशरण पुजारी आपल्या सेवेसाठी विभागाचा विकास करण्यासाठी सज्ज आहेत. यांची निशाणी आहे हत्ती हत्ती हत्ती. तुमचा आमचा साथी बाबासाहेबांचा हत्ती. तुमचा आमचा साथी बाबासाहेबांचा हत्ती. बेलापूर विधानसभेत बहुजन समाज पार्टीचा हत्ती जोरदार गजरतोय. बसपाचे बेलापूर विधानसभा उमेदवार शिवशरण पुजारी यांना मतदारांचा वाढता पाठिंबा लाभत आहे. त्यामुळेच धनशक्ती विरोधात जनशक्ती असलेल्या शिवशरण पुजारी यांच्या रॅलीमध्ये नवी मुंबईतील तळागाळातील मतदार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. तुर्भे येथील जनसंपर्क कार्यालय ते नेरूळ LP शिवाजीनगर अशा काढण्यात आलेल्या रॅलीत बसपाचे उमेदवार शिवशरण पुजारी यांच्यासह राष्ट्रीय स्वाभिमान संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी, बसपा केंद्रीय सदस्य सिद्धार्थ जाधव, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेंद्र चंद्रा जयस्वार, ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष भालेराव, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता हेगडे, नवी मुंबई प्रभारी सरोजकुमार गौतम, ठाणे जिल्हा प्रभारी धनंजय माने, बेलापूर विधानसभा अध्यक्ष विनोद दुरंदर, नवी मुंबई कोषाध्यक्ष जयेश दुबारिया, राष्ट्रीय स्वाभिमान संघटना तुर्भे तालुका अध्यक्ष सचिन पुजारी, नवी मुंबई जिल्हा संघटक कृष्णा राठोड, महाराष्ट्र प्रदेश सदस्य बाळू कसबे यांच्यासह राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे असंख्य महिला पदाधिकारी सहभागी झाले होते. तुर्भे येथील जनसंपर्क कार्यालयातून सुरुवात करण्यात आलेल्या या प्रचार रॅलीद्वारे शिवशरण पुजारी यांनी हनुमान नगर, गणेश नगर, आंबेडकर नगर, रिकोंडा, चुनाभट्टी, गुप्ता हॉटेल कॉर्नर, महात्मा गांधी नगर, विशाल हॉटेल परिसर, LP शिवाजी नगर भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन आपणास बहुमताने निवडून द्यावा असं आव्हान यावेळी शिवशरण पुजारी यांनी मतदारांना केलंय. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. जैसी प्रजा तैसा राजा आणि जैसा राजा तैसीच प्रजा. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024. माझ्या जबाबदार मतदार बंधू आणि भगिनींनो, 151 बेलापूर विधानसभेचे बहुजन समाज पक्षाचे अधिकृत तरुण तडफदार लोकप्रिय उमेदवार माननीय शिवशरण पुजारी, युवा नेते, अध्यक्ष राष्ट्रीय स्वाभिमान संघटना महाराष्ट्र, अध्यक्ष शेपर्ड टायगर फोर्स ऑफ इंडिया, उत्तर भारतीय पाल समाज संघटना, अध्यक्ष जय मल्हार प्रतिष्ठान, सक्रिय OBC चळवळ हे आपल्या सेवेसाठी विभागाचा विकास करण्यासाठी सज्ज आहेत. यांची निशाणी आहे हत्ती हत्ती हत्ती. तुमचा आमचा साथी बाबासाहेबांचा हत्ती. तुमचा आमचा साथी बाबासाहेबांचा हत्ती. गेल्या अनेक वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून विकासाच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. वाढती महागाई, भ्रष्टाचार, गुंडगिरी, भाईगिरी, भूमाफियागिरी, विजेच्या बिलाची समस्या, स्थानिकांचा रोजगारांचा प्रश्न, वाढती बेरोजगारी, ज्यामुळे आलेली व्यसनाधीनता, महिलांवरील अन्याय अत्याचार, आदिवासींच्या जमिनींच्या समस्या, भूमिपुत्रांचे सर्व प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, शिक्षणाची समस्या, या व अशा अनेक समस्यापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी व बेलापूर विधानसभा क्षेत्राचे रिमॉडेलिंग करण्यासाठी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला
निवडून देण्याचे आव्हान आम्ही आपल्याला याद्वारे करत आहोत। देकर अपना वोट बहन का हम परचम लहराएंगे, करो जश्न की तैयारी हम फिर सरकार बनाएंगे। भीमराव श्री काशी राम को जीत समर्पित कर देंगे, करो जश्न की तैयारी हम फिर सरकार बनाएंगे। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, यामुळे बेलापूर विधानसभेचा विकास रखडला। तो विकास करायचा असेल तर हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून माननीय शिवशरण पुजारी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। नको साहेबगिरी, नको ताईगिरी, आता फक्त शिवशरण पुजारी, आता फक्त शिवशरण पुजारी। नावावर तुझ्या यांची होती र कमाई र, होती र कमाई, होती र कमाई यांची, होती र कमाई, होती र कमाई यांची, होती र कमाई। पायदळी तुडवत्यात तुझी लोकशाही र, तुझी लोकशाही, तुझी लोकशाही र, तुझी लोकशाही, तुझी लोकशाही र, तुझी लोकशाही। ठरतो मोल तुझा एका एका मतासाठी, ठरतो मोल तुझा एका एका मतासाठी। भीमा तुला आणि म्हणून येत्या बुधवारी 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन हत्ती या निशाणीचे बटन दाबून उच्च शिक्षित उमेदवारास आपण भरघोस मतांनी निवडून द्या, निवडून द्या, निवडून द्या। आदरणीय बहिणजी मायावतीजी यांच्या पक्षातून मी आज बेलापूर विधानसभासारख्या निवडणूक लढत आहे। मी एक सर्वसामान्य कुटुंबातून येतो, तर मला इथल्या लोकांचं समस्या माहीत आहेत। आज मी सांगू इच्छितो साहेब तुम्हाला की हे लोक बाहेरच्या बाहेर हात दाखवून चाललेले सर्व उमेदवार जे प्रस्थापित आहेत, आत या, आज एक एक दोन दोन दिवस पाणी नाही आहे इकडं, हे लोक कधी बोलणार? म्हणून मी यावेळेला इथल्या लोकांच्या सांगण्यावरून ही निवडणूक मी लढत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे माझे सर्व इथले बांधव भगिनी मला यावेळेला पूर्ण ठामपणे माझ्या मागे आहेत आणि ही निवडणूक चांगल्या प्रमाणे मला हे लोक सपोर्ट करतात। सर्वात प्रथम माझी लढत इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात आहे आणि घराणेशाहीच्या विरोधात आहे। तुम्ही बघू शकता बेलापूर विधानसभेमध्ये कुठल्या प्रमाणे नाट्य प्रमाणात आलं। माजी आयुक्त त्यांना तिकीट नाकारल्यावर त्यांनी पूर्ण नवी मुंबईमध्ये तुतारी लावली आणि शेवटच्या वेळेला जे आयात उमेदवार बीजेपीचे जे जिल्हाध्यक्ष होते त्यांना तिकीट भेटला नसल्यामुळे तुतारी घेऊन फुकायला ते इकडे बेलापूर विधानसभामध्ये आले आणि माजी आयुक्त जे आज बेलापूर विधानसभा लढवत आहेत आणि पूर्ण नवी मुंबईकर बघतायत कुठल्या प्रमाणे ते लोक इकडं प्रचार करत आहेत। मग माझा एक प्रश्न आहे, आपण माजी आयुक्त होतात, आपल्याकडे आला पैसा कुठून? एवढ्या प्रमाणे तुम्ही प्रचार करताय, पगार किती असतो आयुक्तांना, तुम्हाला आला कुठून एवढा पैसे? हे लोक जनता मूर्ख नाही आहे, त्यांना सर्व समजलेलं आहे। हे बिल्डर लॉबी पुरस्कृत उमेदवार आहेत, माझा स्पष्ट आरोप आहे। हे जेवढे अपक्ष जे प्रचार जोरात चाललाय हे नसून यांच्या मागे बिल्डर लॉबी पूर्ण ताकदीने उभी आहे। म्हणून मी इथल्या सर्व जनतेला विनंती करतो, हे प्रस्थापितांच्या विरोधात एक तुमचा गरीब कुटुंबातला मुलगा तुमचा भाऊ निवडणूक लढत आहे, माझी निशाणी हत्ती आहे, 3 क्रमांकावरती आहे। मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, तुमच्या या भावाला तुमच्या या मुलाला साथ द्या आणि बेलापूर विधानसभेमध्ये एक आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची मला संधी द्या। सर्वात प्रथम साहेब, मी पार्किंगचा खूप मोठा विषय आहे नवी मुंबईमध्ये, स्टेशनच्या इकडे पार्किंगचा अडचण आहे, तर मी कमीत कमी 50 पार्किंग हब इथं उभा करणार आहे। आणि झोपडपट्टी विभागामध्ये आज आमच्या मुलांना शाळा नाहीये, खेळायला उद्यान नाहीयेत, आमच्या माती फक्त डम्पिंग ग्राउंड येतो, आम्हाला सुविधामध्ये आम्हाला वंचित ठेवतात आणि काही गोष्टीचं डम्पिंग ग्राउंड अशा प्रकार आमच्या तुर्ब्यामध्ये आहेत, आमच्या झोपडपट्टी विभागामध्ये आहेत। इकडं ना लहान मुलांना खेळायला उद्यान आहे, ना इकडं चांगले हॉस्पिटल आहेत, ना इथं शाळा आहे।
आमच्या प्रभागामध्ये फक्त डम्पिंग ग्राउंड आहे का? यांच्या नजरेत आम्ही लोक एक कचऱ्याप्रमाणे आहेत. हे जे उमेदवार आहेत ते स्वतः इकडे फिरत नाही. साहेब, आज मी जे प्रचार करतोय तुम्ही विचारू शकता, मी सर्व गरीब माझ्या माय भगिनींचा आशीर्वाद घेतोय, त्यांच्या घरी जाऊन त्यांचे प्रश्न ऐकतोय. हे खूप वाईट परिस्थिती आहे. मी यांना विश्वास देतो, मी तुमच्यातला आहे, तुमच्यातला गरीब कुटुंबातला मी एक पोरगा उभा आहे. माझा ॲफिडेविट ऑनलाईन जाऊन बघू शकता. माझ्या नावाने एक पैशाची प्रॉपर्टी सुद्धा नाही आहे. आणि हे जे उमेदवार माझ्या विरोधात उभे आहेत हे करोडपती लोक आहेत. ह्यांना अजून हे डोक्यात यायचे हे 5 आता हे निवडणुकीमध्ये हे जे पैसे खर्च करतात ते 5 वर्षात कसे वसूल होतील त्याच्यासाठी हे लोक काम करतात. मी एक गरीब आहे, मी तुमच्यासाठी काम करणार एवढाच विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो. हे निवडणूक जनतेने घेतलेली हातावर. माझी नवी मुंबईची जनताच याला विजयी करणार आहेत. कारण जनतेला कळून चुकलेलं आहे. हे लोक पैशाच्या जोरावर मोप दाखवून गर्दी दाखवून जनतेला नवी मुंबईकरांना दाखवू इच्छितात. बघा आम्हाला किती प्रतिसाद आहे जनतेचा. तर जनतेला माहिती आहे, कारण तुम्ही आज उद्या आहेत, तिकीट नाही मिळालं तर उद्या दुसऱ्या पक्षात आहेत, म्हणून तुमच्यावर कसं विश्वास ठेवणार. बघा सर्व नवी मुंबईकरांना माहिती आहे. हे माजी आयुक्त विजय नाहटा हे तिकीट मिळतं म्हणून थांबले, तिकीट नाही मिळालं. राष्ट्रवादीमध्ये तुतारी लावले, तुतारी नाही मिळालं. मग त्यांचं काय कमिटमेंट झालं देव जाणो. मग त्यांनी तुतारीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी डमी उमेदवार म्हणून हा विजय नाहटा उभे आहे. आणि दुसरा एक उमेदवार उभा आहे तो पण डमीच उमेदवार आहे. आणि गेल्या उमेदवार जे 10 वर्षाचे आहेत ते बिनकामी आहेत. ते कधी या झोपडपट्टीमध्ये आलेले नाही आहेत. सगळे झोपडपट्टीकरांना माहिती आहे. म्हणून हा त्यांच्यातलाच एक गोरगरीब, कारण मी पण गरीबातला आहे. इथलं क्वारी होती, मी ह्याच लोकांमधून माझा सहवास होता. हा माझा मुलगा आहे, त्यांच्या पदरात मी टाकलेला आहे. मला 100% विश्वास आहे का नवी मुंबईची जनता येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरवरती हत्ती चिन्हावरच मतदान करणार. येणाऱ्या 23 तारखेला शिवशरण पुजारी हेच बेलापूर विधानसभेचे आमदार असणार आहेत. असा मला ठाम विश्वास आहे. कारण इथली जनतेने ठरवलेलं आहे. सध्या बेलापूरची जनता ठरवलेली आहे. ना नाहटा ना ताई ना भाई यांना पाहिजे शिवशरण पुजारी सारखाच सर्वसामान्य कुटुंबातील आमदार. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता